नमस्कार, मी युगा तशी युगा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज नागपंचमी आणि नागपंचमीला हळदीच्या पानावर पातोळ्या केल्या जातात, पण मला आपल्या मुंबईत हळदीची पानं मिळतीलच असं नाही आणि मला मिळाल्या नसल्यामुळे मी आज नागपंचमीचा कोकणातील पारंपरिक पदार्थ दाखवणार, तो म्हणजे खांडवी। चला तर मग कशी करतात। खांडवी करण्यासाठी हे माझ्याकडे बासमती तांदूळ आहे। मी हा 1 कप घेतला आहे, मेजरमेंटचा हा कप आहे। या कपाने मी 1 कप तांदूळ धुवून पंख्याखाली वाळवला आहे। आता ह्याला काय करायचं आहे, ह्याचा रवा काढायचा आहे। म्हणजे मी हे मिक्सरला फिरवून जाडसर असा रवा काढून घेणार, मग पुढचं दाखव। रवा हा जाडसर मी तळून घेतला आहे, आपला नॉर्मली रवा असतो तसा। आता ह्याला तुपात भाजायचं आहे आपल्याला, तर आपण भाजून घेऊया। हा रवा भाजण्याआधी या 1 कप तांदळाला 1 कप गुळाचं पाणी करायचं आहे आणि 1 कप गुळाच्या पाण्याला मी आधी हा थोडं तूप घालते, नंतर थोडंसं पाणी घालते आधी आणि हा गुळ घालायचा आणि हा गुळात एकाला 3 कप पाणी 1 कप गुळ असं 3 कप पाणी 1 कप गूळ आणि तो आता वितळून घेणार। आता काय करते माहिती आहे, हा मी दुसऱ्या गॅसवर वितळायला ठेवते आणि आता आपण तांदळाचा रवा भाजून घेऊ। गुळाचं पाणी नुसतं पाणी करायचं आहे, पाक करायचा नाही। ते मी दुसऱ्या गॅसवर उकळायला ठेवलं आहे। तोपर्यंत पॅनमध्ये 1 चमचा तूप 1-1.5 चमचा टाकून हा रवा आपल्याला भाजायचा आहे मंद गॅसवर, पण छान आतपर्यंत खरपूस असा भाजला जाईल असा। तर आता भाजून घेते, साधारण 10 ते 15 मिनटं आपल्याला हा भाजायचा आहे। हे बघा मस्तपैकी असा घरात सुगंध दरवळतो आहे भाजलेल्याचा आणि जवळजवळ 15 ते 20 मिनटं झाली, रंग पण बदलला आहे। आता हे उकळतं गुळाचं पाणी ह्याच्यात थोडं थोडं टाकत शिजवून घ्यायचं आहे। ह्याच्यातच काय करायचं आहे की हे शिजता आपल्याला काही जण कोकणात पूर्वी कसं आपलं केशर एवढं काय नसायचं, तर हळद टाकायचे रंगासाठी काही जण। मी केशरचं पाणी केलं आहे, ते पण ह्यात घालते आणि आधी ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे शिजायला, कारण तांदूळ रवा असला तरी तो शिजला पाहिजे। ह्याच्यावर झाकण ठेवते, गॅस जरा बारीक करते आणि आता थोडं आणि ह्याच्यात आपल्याला वेलची, जायफळ आणि सुंठ पावडर किंवा आलं किसून घालायचं आहे। हे बघा असं मध्ये मध्ये झाकण काढायचं, हलवायचं। आता काय करणार आहे, ह्याच्यात अजून चव यायला, कोकण म्हटलं की तुम्हाला माहिती आहे तांदूळ नारळाशिवाय कोकणात पदार्थ बनत नाही। तर ह्याच्यात मी नारळ खवलेला परत मिक्सरमधनं काढला आहे, कधी जाड कचकच राहू नये म्हणून अर्धी वाटी ओला नारळ घेतला आहे। ओला नारळ खवलेला मिक्सरला फिरवून घेतला आणि आता तो पण ह्याच्यावर, म्हणजे काय होतं, त्या नारळाची चव पण त्या पाण्यात याला लागून जाते आणि असं गाठी न होता हे सगळं आपल्याला सुक्कं करून घ्यायचं आहे। पण असं मध्ये मध्ये हे बघा हे आताशी शिजले। आता एक सांगते, हे शिजवताना जर तुम्हाला वाटलं की कणी लागते तांदळाची, तर अजून थोडं गरम पाणी करून ह्याच्यात तुम्ही टाकून ते शिजवाय। आता ह्याला अजून सुक्कं करायचं आहे, अजून हे झालेलं म्हणजे शिजलं, पण आता मोठा गॅस करून त्याला मी सुकवते आणि ह्याच्यातच आत्ता वेलची पावडर टाकायची आहे 1 चमचा, नंतर सगळीकडे मिक्स होता त्यातच जायफळ किसायचं। गूळ म्हटला की जायफळ आलं, थोडं म्हणजे जास्त नाही, 1 चमचाभर जायफळ किसले आणि माझ्याकडे आता सुंठ पावडर नाही आहे म्हणून मी थोडंसं आलं किसणार ह्याच्यात।
आणि हवंच असं नाही, तुम्हाला आवडत नसेल स्किप केलं तरी चालेल. थोडंसं आलं टाकणार किसून. बस साधारण अर्धा इंच आलं मी ह्या किसून टाकले. आणि आता हे आपल्याला याच्या आता वड्या पाडायच्या, तर तोपर्यंत ते सुकवायचं आहे. आणि तोपर्यंत ट्रेला आता मी मध्येच तूप लावून घेते. इकडनं आता कढईकडनं सुटते आणि तेल सुटते. पहिलं मी हे बंद करते. आता काय करायचं, याला छान इथेच आधी हलवून थोडी वाफ जाऊन द्यायची. बघायचं सगळीकडचं पाणी सुकलंय. आता त्याला ट्रेमध्ये आपल्याला थापायचं आहे. तर मी हे बंद केलं आहे, बाजूला घेते आणि ट्रेमध्ये आता ह्या ट्रेला मी तूप लावलं आहे. तुम्ही कुठलंही ह्याच्यात, आणि त्यात हा गोळा टाकून घ्यायचा आहे. ट्रेमध्ये आपल्याला जशी जाडी पातळ जशी वडी हवी त्याप्रमाणे तापून घ्यायचं आहे. आणि आता ह्याच्यावर डेकोरेशनसाठी तुम्ही खोबरं घ्या किंवा ड्रायफ्रूट घ्या. मी ह्याच्यावरच ड्रायफ्रूटचे तुकडे टाकते. आणि याला आता परत लेवल करून घेते. गार व्हायला ठेवायच्या आधीच आपल्याला तुम्हाला ज्या आकारात वड्या पाडायच्या त्याचं असं मार्क करून घ्या. आणि मग गार झाल्यावर त्या वड्या काढायच्या. गार करायला ठेवते. गार करायला ठेवले, गार झाले. आता आपण वडी याची काढून बघूया. हे बघा काय सुरेख वडी पडली आहे. आणि आता मी दाखवते तुम्हाला. गार झाल्याशिवाय तुमच्या वड्या पडणार नाहीत. गरम ह्याच्यात घाईत करू नका, पूर्ण गार झाल्यावर करायचं. आणि अशा पद्धतीने आपली ही खांडवी तयार झालेली आहे. या पद्धतीने आज आपली खांडवी तयार झाली. तुम्ही पाहू शकता 1 वाटी फक्त तांदळाचं पीठ म्हणजे रवा काढलेला, आणि त्याच्यात कितीतरी म्हणजे आपल्या पूर्ण घराला हा प्रसाद तयार झाला. असा हा कोकणात नागपंचमीला करतात. काही ठिकाणी ह्याचे पुरणाचे उंडे करतात. पण कोकणात पातोळ्या, खांडवी निरनिराळ्या देशात निरनिराळ्या पद्धतीचा नैवेद्य दाखवला जातो. पद्धतीने तुम्ही बघा 1 वाटी तांदळाच्या रव्यात कितीतरी वड्या झालेल्या आहेत. असा हा नैवेद्याचा प्रकार तुम्ही पण एकदा करून बघा. तुम्ही नैवेद्य नाही, सहज गोड पदार्थ म्हणून जरूर करून बघा. गूळ आपल्या आवडीप्रमाणे टाकायचा आहे. आणि मग कसा वाटला, आवडला, किंवा माझ्या अशाच तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब नाही तर केले त्यांनी जरूर करा. म्हणजे आम्हाला अधिक नवीन नवीन क्लिप काढायला चालना मिळते. धन्यवाद.